माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये उत्तम करिअर करायचं, तर त्याच्यामध्ये ज्या अनेक गुणांची आवश्यकता आहे, त्याच्यामध्ये पहिला गुण म्हणजे तुम्हाला सभोवतालच्या जगाविषयी अपार कुतूहल असलं पाहिजे. या गोष्टी घडतायत, त्या अशा का घडतायत? त्याच्याशी संबंधित कोण-कोण आहे, हे समजून घेण्याची मूलभूत इच्छा, चौकसपणा तुमच्याकडे असेल, तर तुम्ही या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर घडवू शकता. त्याच्यातला दुसरा जो पुढचा भाग आहे, की माहिती गोळा करायची आणि ती लोकांपर्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये जर पोहोचवायची, तर त्यासाठी तुमचं भाषेवरचं प्रभुत्व हा एक कळीचा मुद्दा हा त्याच्यात ठरतो. त्यामुळे तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांमध्ये प्रभुत्व मिळवणं, म्हणजे मला समजा मराठी पत्रकारिता करायची आहे, तरी सुद्धा काही कार्यक्रम जर इंग्रजीमध्ये होणार असतील किंवा हिंदीमध्ये काही कार्यक्रम होणार असतील, तर भारतामध्ये मला पत्रकारिता करताना या तिन्ही भाषांविषयीचं ज्ञान हे निश्चितपणाने असलं पाहिजे आणि मराठीमध्ये उत्तम लेखन आणि सादरीकरण हे मला करता आलं पाहिजे. याचबरोबर इतर भाषा भारतातल्या आणि अन्य देशांमधल्या या जर आपल्याला येत असतील आणि भाषेच्या संदर्भातली जर आपली पकड जास्त असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला करिअर हे करता येऊ शकतं. आमच्याकडचे अनेक विद्यार्थी हे इथे शिक्षण घेतल्यानंतर पदवी किंवा मास्टरची डिग्री घेतल्यानंतर परदेशामध्ये आणखी पुढचं शिक्षण घेण्यासाठी जातात आणि फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका किंवा जर्मनी यासारख्या देशांमध्ये सुद्धा त्यांना उत्तम अशा माध्यमांमधल्या करिअरच्या संधी या निश्चितपणाने मिळू शकतात. आणि आत्ताचा काळ हा जो जागतिकीकरणाचा काळ आहे, त्या काळामध्ये बहुभाषिक असणं हे सर्वांसाठीच आवश्यक झालेलं आहे. त्यामुळे बहुभाषिक असताना काही विशिष्ट भाषांवर आपलं प्रभुत्व असणं आणि मग त्या भाषांमध्ये आपली अभिव्यक्ती ही अतिशय सशक्त असणं हे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला नेमकं काय येतंय हे समजून घेऊन त्याच्यामध्ये सातत्याने भर घालू शकता आणि पुढे-पुढे जाऊ शकता. आणि केवळ भारतामध्येच करिअर करायचं असं नाही, तर विदेशामध्ये सुद्धा करिअर करण्याची उत्तम संधी ही तुम्हाला माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये असू शकते. त्या दृष्टीने भाषा जितक्या आपल्याला अधिक येतील, जितक्या चांगल्या येतील, त्या निश्चितपणाने आपल्याला महत्त्वाच्या आहेत. याचबरोबर मला आणखी एक जो मुद्दा मांडायचा आहे, की तंत्रज्ञानावरचं प्रभुत्व हे आता इथून पुढच्या काळामध्ये एक कळीचा मुद्दा होणार आहे. आणि विशेषतः डिजिटल माध्यमांच्या संदर्भातली समज. त्यामुळे आत्ताची पिढी, ज्याला आपण डिजिटल नेटिव्हज असं म्हणतो, की जी डिजिटल वातावरणातच किंवा डिजिटल जगातच जन्माला आलेली आहे, त्यांना डिजिटल माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची नुसत्या इतर कोण काय करतंय यांचा स्वीकार करण्यापुरता त्यांचा पैस किंवा वावर मर्यादित नाही, तर त्यांना स्वतःला सुद्धा काही उत्तम लिहिता येणं, उत्तम पोस्ट करता येणं, उत्तम प्रतिसाद देता येणं, चांगला ऑडिओ संदेश तयार करता येणं, चांगला पॉडकास्ट तयार करता येणं आणि छोटे-छोटे व्हिडिओज तयार करता येणं, इथपासून ते केवळ स्मार्टफोनवर मी संपूर्ण फिल्म चित्रित करून त्याच्यामधलं सुद्धा सादरीकरण मी करू शकतो, उत्तम डॉक्युमेंटरीज करू शकतो आणि OTT सीरीजसाठी सुद्धा मी वेगवेगळ्या प्रकाराने त्याची निर्मिती करू शकतो आणि मग त्यासाठी आवश्यक जी वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य आहेत, तर ती मला माध्यमं आणि पत्रकारिता या अभ्यासक्रमांमध्ये शिकता येऊ शकतात. त्याच्यामध्ये जेवढी फ्लेक्झिबिलिटी, लवचिकता तुम्ही दाखवाल, तेवढं तुमचं करिअर हे उत्तम राहू शकेल. माध्यम आणि पत्रकारिता क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये त्याच्या कामाचं थोडं स्वरूप आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यात 3 महत्त्वाचे टप्पे हे येतात. पहिला टप्पा हा बातमीदार किंवा माहिती संकलनाच्या कामाचा आहे, की ज्यांना लोकांशी बोलण्याची, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन माहिती गोळा करण्याचं कौशल्य आहे, असे उत्तम बातमीदार होऊ शकतात. पण मग बातमीदारांनी मिळवलेल्या माहितीवर संस्कार करणं, त्याचं संपादन करणं, असं कामाचा दुसरा टप्पा आहे. तर तो वर्तमानपत्रामध्ये ज्याला आम्ही उपसंपादक किंवा वृत्त संपादक म्हणतो, तशी कामाची संधी आहे. त्याचबरोबर प्रभावी सादरीकरण करणं आणि तुमच्यापर्यंत आलेला आशय अतिशय उत्तमपणे लोकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी आवश्यक जी स्किल्स आहेत, कौशल्य आहेत, तर ती वेगवेगळ्या माध्यमांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची असू शकतात.
वर्तमानपत्रांमध्ये तुम्हाला वर्तमानपत्रांच्या पानांची मांडणी चांगली करता येणं आणि मग त्यासाठी डिझाईनचा उत्तम सेन्स असणं आवश्यक आहे. रेडिओ किंवा श्राव्य माध्यमांमध्ये तुम्ही काम करत असाल तर तिथे वाणीच्या माध्यमातून आणि तुमच्या आवाजांची फेक शब्द उच्चार याच्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणं आवश्यक आहे. आणि दृकश्राव्य माध्यमांमध्ये तुम्हाला त्या प्रकारचं सादरीकरण, तुम्ही प्रेझेंटेबल असणं आणि त्या वेळेला तुमच्या समोर जे काही येतं त्याला तत्काळ प्रतिसाद देता येणं, अशी वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य ही त्याच्यामध्ये आवश्यक आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या निवडणुका ज्या वेळेला होतात त्यावेळेला उमेदवारांसाठी त्यांच्या राजकीय प्रचाराची आघाडी सांभाळणं आणि त्यांच्या डिजिटल प्रचाराची, सोशल मीडिया प्रचाराची आघाडी सांभाळणं, त्यांचा माध्यमांविषयीचा जो काही स्ट्रॅटेजी आहे तर ती उत्तमपणाने आखणं हे महत्वाचं बनलं आहे. प्रशांत किशोर यांचं नाव आपण ऐकतो, तसंच कर्नाटकच्या आता नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्या प्रकाराने माध्यमांचा वापर झाला त्यामुळे पॉलिटिकल PR किंवा राजकीय उमेदवारांसाठी, नेत्यांसाठी सुद्धा सातत्याने प्रचाराची यंत्रणा, त्यासाठी माध्यम समजून घेणं आणि वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांसाठी आशयाची निर्मिती करणं हे आवश्यक आहे. आणि हे फक्त राजकीय क्षेत्रापुरतं मर्यादित नाही तर कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आणि सर्वच क्षेत्रामध्ये माध्यमांच्या मार्फत तुम्ही जगाशी कनेक्ट होणं आणि तुमचा ब्रँड एस्टॅब्लिश होणं यासाठीच्या उत्तम संधी या आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर संशोधन करू शकत असाल तर तुम्हाला संशोधनाच्या संदर्भातल्या अवकाश तिथे उपलब्ध आहे, संधी उपलब्ध आहे की जे बॅकस्टेजला काम करतात. उदाहरणार्थ टेलिव्हिजनवर होणाऱ्या ज्या काही चर्चा आहेत तर त्या चर्चा होताना त्या विषयाच्या संदर्भामध्ये खूप जण मागे काम करणारी टीम असते आणि मग ती अँकरला प्रश्न सुचवत असते की या प्रकारचे प्रश्न तुम्ही पॅनेलला विचारा. आणि याच्यातला एक महत्वाचा भाग हा आपण आता लक्षात घेतलं पाहिजे की इथून पुढच्या काळामध्ये फक्त वर्तमानपत्र, फक्त रेडिओ, फक्त टेलिव्हिजन, फक्त डिजिटल मीडिया अशा करिअरच्या संधी नाहीत. तर तुम्हाला या माध्यमांमध्ये जे जे काही करावं लागतं तर त्या सर्व प्रकारच्या निर्मितीच्या क्षमता असणं, त्यामुळे मल्टीटास्किंग आणि मल्टीस्किलिंग हे तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीने तुमची तयारी ही निश्चितपणाने करा. गेल्या काही वर्षांमध्ये माध्यम आणि पत्रकारिता या क्षेत्रामध्ये झालेले आपण बदल पाहतो त्यावेळेला भारताच्या संदर्भामध्ये त्याचे विशिष्ट टप्पे आपल्याला करावे लागतात. पहिला टप्पा हा स्वातंत्र्यपूर्व काळातली पत्रकारिता आणि त्यावेळची माध्यम असा आहे. दुसरा टप्पा नवस्वतंत्र देशात, लोकशाही देशामध्ये भारतामध्ये एक प्रकारचं नवं राष्ट्र किंवा नवा समाज घडवणं याच्यासाठी वर्तमानपत्र आणि रेडिओ, टेलिव्हिजन यांनी दिलेलं योगदान याचा एक दुसरा टप्पा आहे. आणि 1990 नंतर जागतिकीकरणाचं धोरण आपण ज्या वेळेला स्वीकारलं त्यावेळेला खाजगी माध्यम सुद्धा आणि विशेषतः खाजगी टेलिव्हिजन वाहिन्या या मोठ्या प्रमाणावर भारतात आल्या. आणि 15 ऑगस्ट 1995 मध्ये भारतात इंटरनेटची सुरुवात झाली आणि इंटरनेट आणि संगणकावर आधारित असं जे काही डिजिटल तंत्रज्ञान आहे त्याचा पसारा गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढलाय. त्यामुळे ज्याला डिजिटल माध्यम असं आपण म्हणतो आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स असं आपण म्हणतो तर ती गेल्या 10 ते 15 वर्षामध्ये खूप वेगाने वाढलेली आहेत. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या माध्यमांचा लोक खूप वेगळ्या प्रकाराने उपयोग करतात. त्यामुळे या प्रकारची माध्यमं आता पुढच्या काळामध्ये अधिक प्रभावीपणे येतील किंवा OTT सारखी माध्यमं ही सुद्धा पुढे येणार आहेत. त्यामुळे या सर्व माध्यमांमध्ये तुम्हाला रंजनाच्या संदर्भातला काही आशय जसा देणं आवश्यक आहे तसं माहिती देणं आणि पत्रकारिता या अर्थाने या माध्यमांवरची पत्रकारिता ही करण्याची संधी सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात विशेषतः फेक न्यूज किंवा ज्याला आम्ही डिसइन्फॉर्मेशन किंवा मिसइन्फॉर्मेशन म्हणतो की खोट्या माहितीचा प्रसार वेगाने होत असताना खरं नेमकं काय आहे तर ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विश्वासार्ह माहिती पोहोचवणारी माध्यमं ही कळीची ठरणार आहेत. त्या दृष्टीने प्रस्थापित माध्यमं आणि केवळ डिजिटल अवकाशामध्ये काम करणारी माध्यमं ही सुद्धा वेगाने वाढताना आपल्याला दिसत आहेत. आणि एक टप्पा जो आपल्या सर्वांसाठीच महत्वाचा आहे
की ज्या वेळेला कोरोनाचं संकट आपल्यावर येऊन आदळलं आणि आपण आपल्या घरामध्ये बंदिस्त राहिलो, त्यावेळेला संपूर्ण जगाशी आपला संवाद हा मुख्यतः इंटरनेट आणि डिजिटल माध्यमांच्या द्वारे मोठ्या प्रमाणावर झाला. आणि काही जणांना वर्क फ्रॉम होम, घरात बसून सुद्धा काम करण्याची संधी मिळाली. जिथे बाहेर जाणं आवश्यकच आहे अशा प्रकारचे काही व्यवसाय जे आहेत तर त्यांना खूप संकटांना, आव्हानांना त्याच्यामध्ये सामोरं जावं लागलं. त्यामुळे कोरोना नंतरच्या काळामध्ये बदललेली माध्यमं आणि त्यांच्या पुढची आव्हानं यांचा विचार आपल्याला करिअरच्या दृष्टीने निश्चितपणाने करावा लागतो. त्यातला जो एक महत्वाचा भाग आहे की सर्वच क्षेत्रांमध्ये डिजिटल माध्यमं किंवा डिजिटल साक्षरता ही आवश्यक या इथून पुढच्या काळामध्ये झालेली आहे. त्यामुळे तुम्ही माध्यमांमध्ये किंवा पत्रकारितेमध्ये थेट करिअर करा किंवा करू नका, पण डिजिटल माध्यमं तुम्हाला समजणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने सुद्धा या संदर्भातली काही कौशल्य हस्तगत करणं आवश्यक आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावर यातल्या संधी येत आहेत. त्यावेळेला व्यवसायाच्या आणि अर्थार्जनाच्या काय काय संधी उपलब्ध आहेत तर त्या आपण पाहिल्या पाहिजेत. आणि त्या पाहत असताना हे केवळ आपण समाजसेवा म्हणून करत नाही, तर आपल्याला उत्तम पैसा सुद्धा त्याच्यातून मिळाला पाहिजे अशी अपेक्षा ही निश्चितपणाने रास्त असं म्हणता येईल. त्या दृष्टीने ज्या वेळेला आपण माध्यम आणि पत्रकारितेच्या क्षेत्राकडे पाहतो, त्यावेळेला इतर क्षेत्रांमध्ये जे आणि जसे बदल घडले तसे माध्यम आणि पत्रकारितेच्या क्षेत्रातही घडतायत. उदाहरणार्थ, आधी जसा श्रमिक पत्रकारांसाठीचा कायदा आणि त्यांच्यासाठी ठराविक वेतन सरकार निश्चित करत होतं, तसं ते आता राहिलेलं नाही. आणि बहुतेक ठिकाणी माध्यमांमध्ये तुम्ही जर पत्रकार असाल तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टवर म्हणून तुम्हाला ते काम करावं लागतं. आणि मग त्यावेळेला तुम्हाला उपलब्ध असलेला जे काही मानधन किंवा मेहनताना आहे तर तो तुमच्या कौशल्यावर आणि तुम्ही त्या त्या संस्थेसाठी किती प्रभावीपणे योगदान देऊ शकता त्यावर ते निश्चितपणाने अवलंबून असतं. त्यामुळे आत्ताच्या एकूण सगळ्या जगभरातल्या करिअर संधींचा विचार करत असताना स्वतःला यासाठी तयार करणं हे मला वाटतं अतिशय महत्वाचं आणि मोलाचं आहे. ऑल्विन टॉफलरनी जे फ्युचर शॉक आणि थर्ड वेव्ह नावाची जी पुस्तकं आहेत तर ती जरूर तुम्ही वाचा, की भविष्यात होणारे बदल आपण जर आधीच समजून घेतले तर ते बदल आपल्यावर येऊन आढळत नाहीत, तर आपण तयार असतो आणि आपण त्याला योग्य पद्धतीने त्याला प्रतिसाद हा निश्चितपणाने देत असतो. त्यामुळे इथून पुढचा काळ हा सर्वांच्याच करिअरच्या दृष्टीने अनिश्चित असणार आहे. आणि मग याच्यामध्ये पुढे पुढे कोण जात राहतील तर ज्यांच्यामध्ये खूप वेगळ्या प्रकारच्या क्षमता आहेत, ज्यांची अभिव्यक्ती स्वतंत्र आहे आणि ज्यांची अभिव्यक्ती खूप स्ट्रॉंग आहे आणि ते लोकांना चांगल्या पद्धतीने आपलं महत्व किंवा आपली मतं पटवून देऊ शकतात, हे सर्व या काळामध्ये टिकणार आणि पुढे जाणार आहेत. आणि मग त्यासाठी ठराविक कामाच्या वेळा या आता कुठेही राहिलेल्या नाहीत. माध्यमांमध्ये ज्या वेळेला आपण 24/7 असं म्हणतो त्यावेळेला त्या प्रकारच्या कामाची अपेक्षा तुम्हाला प्रस्थापित माध्यमांमध्ये असतेच. मी महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला सत्ता बदल झाला त्यावेळेला मी फक्त 11 ते 5 अशा वेळातच काम करेन असं म्हटलं तर तुम्हाला पत्रकारिता करता येणार नाही. पण तुम्ही स्वतंत्रपणे इतर काही करणार असाल तर त्या क्षेत्रांमध्ये सुद्धा तुम्हाला वेळेच्या बाबतीत फ्लेक्झिबिलिटी ठेवणं आणि त्या त्या वेळेला जे काही घडतं त्याला प्रतिसाद देणं हे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही या क्षेत्रामध्ये या आणि समजा तुम्हाला या क्षेत्रामध्ये न येता तुमच्या क्षेत्रामध्ये जर करिअर करायचं असेल तरी सुद्धा माध्यमांचा काही ना काहीतरी उपयोग तुम्हाला होऊ शकतो. आणि माध्यमांमधले स्टार्टअप हे सुद्धा खूप वेगळ्या प्रकाराने आता पुढे येत आहेत आणि त्या स्टार्टअप मध्ये आणि स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्यामध्ये आणि अनेकांना नोकरी देणारे होणाऱ्यामध्ये सुद्धा तुमचा समावेश हा माध्यमांमध्ये निश्चितपणाने होऊ शकतो. तर त्या दृष्टीने स्वतःला घडवा आणि पुढे या माध्यमांमधल्या करिअरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सारांश: भारतातील पहिले वर्तमानपत्र 1780 मध्ये, विविध माध्यमे, पत्रकारिता, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, चित्रपट, डिजिटल माध्यमे, जनमाध्यम खूप मोठ्या समूहापर्यंत
माहिती किंवा संदेश पोहोचवण्याची क्षमता असलेले माध्यम. पत्रकारितेची व्याख्या: वृत्त माध्यमांसाठी सर्व प्रकारची कामे करणे, माध्यमांशी संबंधित इतर संधी, जाहिरात, जनसंपर्क, कॉर्पोरेट कम्युनिकेशन, राजकीय प्रचार, संशोधन, कंटेंट क्रिएशन, कंटेंट क्युरेशन, डेटा जर्नलिझम. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, अभ्यासक्रमाची फेररचना, 4 वर्षाचा प्रस्तावित अभ्यासक्रम, बहुभाषीय आंतरविद्याशाखीय शिक्षण. फायदा: विशिष्ट क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणे. 2 मार्ग: पूर्णवेळ पत्रकारिता किंवा आवडीच्या क्षेत्रात पदवीनंतर अंशकालीन अभ्यासक्रम. पदवी अभ्यासक्रम, 12वी नंतर प्रवेश, प्रवेश परीक्षा नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आहे. भाषा कौशल्य व सामान्य ज्ञान यावर आधारित प्रश्न. विद्यापीठे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागात अभ्यासक्रम उपलब्ध. खासगी विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये पूर्णवेळ किंवा अंशकालीन पदविका अभ्यासक्रम उपलब्ध. पत्रकारितेसाठी आवश्यक असलेले गुण: कुतूहल, भाषेवर प्रभुत्व, बहुभाषिक, तंत्रज्ञानावर प्रभुत्व, लवचिकता, मल्टीटास्किंग, मल्टीस्किलिंग, अद्ययावत क्षेत्रांबद्दल उत्सुकता. पत्रकारितेचे टप्पे: 1. बातमीदार, माहिती संकलन. 2. वृत्त संपादक, संपादन. 3. सादरीकरण. भारतात पत्रकारिता व माध्यमांमधील बदल. 1. स्वातंत्र्यपूर्व काळातील पत्रकारिता फक्त वर्तमानपत्र. 2. नवस्वतंत्र भारतातील माध्यमे, नवा समाज घडवण्यासाठी वर्तमानपत्र, आकाशवाणी व दूरदर्शनचे योगदान. 3. खाजगी दूरदर्शन वाहिन्यांचे आगमन. आणि 4. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर. कोरोनाचा माध्यमांवर परिणाम: डिजिटल साक्षरता आवश्यक, नवीन क्षेत्र निर्माण झाली, जसे की कंटेंट क्रिएशन, कंटेंट क्युरेशन, डेटा जर्नलिझम. अर्थार्जन, कौशल्य व योगदान याप्रमाणे मानधन.